गाडीची ऑफर आपण सांगतो 3,70,000 रुपये, 2,80,000 रुपये कमी जास्त होऊन जाईल. डबा 1.7 जर कोणाला पाहिजे असेल तर आपल्याकडे MS14 मध्ये 2020 ची 1.7 आहे. फक्त 23,000 किलोमीटर चाललेली आहे. आतमध्ये आपण गाडीचं इंटेरियर बघू शकता. आळेफाटा कॅबिन मध्ये नारायणगाव आळेफाटा बोर्ड या साईडला लाकडी कॅबिन ही हिच्यावाले 5,60,000 ऑफर आहे. एक BS4 मध्ये गाडी आहे. MS03 मध्ये गाडी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल पुणे कार बाजार मध्ये. आणि पुन्हा एकदा आज आपण सर्वांचं लाडकं आणि आवडतं जे नाशिक बॉडी केबिन साठी आपल्या पिकअप लवर साठी जाणलं जाणार एक नाव असलेलं शोरूम संगमनेर या शहरामध्ये म्हणजे लकी ऑटो डील संगमनेर या ठिकाणी आज पुन्हा एकदा पण आलोय. सर नमस्ते. आणि सर तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर. 2026 मध्ये आपल्या प्रेक्षकांसाठी आपल्या व्ह्यूअरसाठी काय आहे? सर्वात प्रथम नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जे आमचे जुने कस्टमर आहेत त्यांना पण खूप खूप शुभेच्छा, आणि जे नवीन येणार आहे त्यांच्यासाठी पण आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता नवीन वर्षासाठी नवीन स्टॉक उपलब्ध आहे, आणि म्हणजे एकदम बरेच कस्टमर येत आहे, बरेच जुने पण कस्टमर वारंवार येत आहे, गाड्या घेऊन जात आहे. आणि नवीन कस्टमर साठी पण आमच्याकडे म्हणजे नाही का खूप स्टॉक आलेला आहे, जो त्यांना नाही का आवडेल असा आहे. कारण तुम्हाला तर आपली पॉलिसी माहितीच आहे का, आपण कसं आहे आपल्याकडे नाही का, गाड्यांची गॅरंटी वॉरंटी सगळ्या गोष्टी, गाड्यांचे काम, गाडी कशी असती ते तर माहितीच आहे. हो माहिती आहे. तर आता विषय असा आहे का, नवीन लोकांनी ज्यांनी गाड्या घेतलेल्या नाही, ज्यांना घ्यायच्या आहे नवीन गाड्या, किंवा लोनचं त्यांना असं वाटतंय की लोन होतं नाही होतं, आम्ही पहिले म्हणजे बऱ्याच ठिकाणी काय होतंय की लोक गाडी परचेस करते, टोकन देते, आणि नंतर गेल्यावर त्यांचं लोन होत नाही, काही नाही, पैसे त्यांचे असे जाते, लोनला म्हणजे अडचणी अडचणी येतात. बरोबर. तर आमच्याकडे तसं नाही. आमच्याकडे ज्यावेळेस कस्टमर येतो, डील झाली, तर त्वरित आम्ही त्यांचे लोन होतं नाही होतं तर 90% 99% काम इथंच करतो आम्ही जाग्यावर. जे पुढलं जे काम आहे ते फायनान्स वाले घरी जाऊन ते करतात, पण इथं 99% आपल्याला माहिती राहतं की लोन होणार. येस ऑर नो. हो. आम्ही म्हणजे आमच्याकडे असं नाही का म्हणजे व्यवहार झाला, टोकन घेतल्यानंतर घरी गेल्यावर चौकशी होईल हे होईल असं काय नाही. इथं जागेवर त्वरित आम्ही सगळं बघून घेतो, लोन होण्यासारखं आहे नाही, एरिया बसतो नाही बसतो, ते सगळी चौकशी पहिले केल्या जाते, आणि मग लगेच नाही का म्हणजे त्याच्यानंतर आपण टोकन वगैरे घेऊन नाही का डील फायनल करतो आपण. अच्छा. तर त्याच्यामुळं आता जे माझे जे कस्टमर आहे, म्हणजे हे डिसेंबर महिन्यामध्ये आहे ना, जितके कस्टमर आले सगळे जुने होते. जुने म्हणजे पहिले ज्यांनी गाड्या घेऊन गेले तेच कस्टमर मला म्हणजे नाही का परत त्यांच्याकडूनच नाही का दुसरे 2-4 नाही का असे मित्र कंपनी असे कस्टमर होते. तर मागच्या महिन्यामध्ये मी आहे ना गाड्या 40 ते 45 गाड्यांचा सेल केला मागच्या महिन्यामध्ये, आणि तो सगळा सेल नवीन कस्टमर कोणी नव्हतं माझ्याकडे. म्हणजे नवीन 1-2च असतील, पण जुने कस्टमर होते सगळे जुने. हो. सगळे जुने कस्टमरांनी गाडी नेली, आणि खुश पण येते सगळ्यांचे लोन वगैरे होऊन गेलेले. आता तुम्ही बघितलं सर. हो बघितलं ना, स्टॉक तर भरपूर आलाय. हो. आणि त्यातल्या म्हणजे आता पण आहे ना म्हणजे आता सध्या पण 6-7 गाड्या दिलेल्या आहे, लोनची प्रोसेस चालू आहे. हो बरोबर, ते तर आपण व्हिडिओ मध्ये दाखवूयाच पुढे. तर आपल्याकडे इतके येत आहेत ना, त्यांना फायदा झाला आपल्याकडून. बरोबर, त्यामुळेच रिटर्न बरोबर जे पण जुने कस्टमर आहेत ते तुम्ही जसं बोलले, रिपीट रिटर्न जे कस्टमर येतात ते सगळे जुनेच आहेत. बऱ्याच लोकांनी ना म्हणजे गाड्या बऱ्याच लोकांच्या नील झाल्या, डबल पण गाड्या घ्यायला आले. एक कस्टमर माझा असं आहे का ज्याच्याकडे 7 गाड्या झाल्या. 7 गाड्या. फर्स्ट गाडी मी दिली होती त्यांना. मला खूप म्हणजे नाही का चांगलं समजतो तो. तर गाडी दिली, त्यात सक्सेस झाला. ते गाडीवर गाडी त्यांनी 7 गाड्या झाल्या, माझ्याकडूनच घेतल्या सगळ्या. अरे वा, चांगलं. तर असं आहे सर, ते म्हणजे आपण व्यवहार करतो ना, समजा कोणाला देतोय ना, आम्ही हा विचार करून व्यवहार करतो. जो कस्टमर लोन करून गाडी घेतोय उद्या त्याचं काहीतरी सर तो सक्सेस झाला पाहिजे. बरोबर. हो. तो बिचारा समजा लोन करून गाडी घेतोय, तर त्याचे म्हणजे गाडी कमीत कमी
गाडी तरी अशी पाहिजे का त्याला त्रास नाही झाला त्रास नाही झाला पाहिजे. बस. 4-5 वर्ष कमीत कमी त्याचं लोन हो, नील होईपर्यंत. हा सर आमच्या गाड्या पण आहे ना सर, आम्ही खूप विचार करून गाड्या घेतो बरोबर. नाही का. हा. गाड्या आपण पण लोकांना कॅश पैसे देतोय, हा, तर बरोबर. गाडी चांगली झाली पाहिजे, चांगलीच गाडी कस्टमरला, झिरो मेंटेनन्सला गाडी गेली पाहिजे, गेली आपला पाहिजे. हा विचार आहे आमचा. लोनची माहिती आहे ना तुम्हाला आमच्या मॅडम दिली, कारण लोनचं तेच बघताय नाही का, आणि काही लागते. म्हणजे लोनचं वगैरे कॉल सेंटर डिपार्टमेंट सगळं. हो हो मॅडम सगळं बघताय ते. लोनची प्रोसेस वगैरे म्हणजे कशी असते आणि संपूर्ण महाराष्ट्रातच आहे लोन आपलं. हो संपूर्ण महाराष्ट्र आपण लोन डाऊन करून पेमेंट वगैरे कसं किती लागतं आपल्या व्ह्युअर्सला थोडक्यात म्हणजे सगळी प्रोसेस सांगा. डॉक्युमेंट काय काय लागतील, म्हणजे येताना ते कॉल करून येतात आणि काय नाही समजलं तर तुम्ही सांगून द्या. पहिले तर लोन साठी जे जे डॉक्युमेंट लागतील ते तुम्हाला मी सांगते. फर्स्ट आधार कार्ड, पॅन कार्ड आणि कॉन्टॅक्ट नंबर लागेल सिव्हिल वगैरे चेक करण्यासाठी. दुसरी गोष्ट त्यांचं लायसन असेल तर खूप चांगले, कारण लायसन असल्यामुळे थोडं 20-30 हजाराचं लोन मध्ये पण थोडा त्यांना फायदा होऊन जातो नाही का, लोन जास्तीत जास्त होऊन जातं. दुसरी गोष्ट लाईट बिल किंवा घरपट्टी. घरपट्टी असेल लाईट बिल नसेल तरी चालेल, दोन्हीपैकी कोणतं पण त्यांना एक ऑप्शन दिलेलं असतं. परत अजून बँकेचे चेक लागतील तुम्हाला. समजा कुणाची इमर्जन्सी चेक वगैरे नसेल तर ते पण आपण ऍडजस्टमेंट करून घेऊ. त्यांना चेक पण त्यांना नाव अवेलेबल आपण करून देतो. शक्यतो कस्टमरला आहे ना कमीत कमी डॉक्युमेंट, जेवढे कमीत कमी डॉक्युमेंट लागतील अशा पद्धतीने आम्ही लोन करून देऊ त्यांना. यात आहे ना भरपूर जणांचे काही वेळेस कमेंट असतात बरं सर. समजा जर घर स्वतःच नाही मग कसं होणार? घर स्वतःच नसलं ना तर त्यासाठी असं आहे की कमीत कमी त्याच्याकडे लायसन्स तरी पाहिजे बरं. आणि रेंट अग्रीमेंट पाहिजे त्यांच्याकडे. बरं. तर त्यांच्यासाठी 2 ऑप्शन आहे, हो, तर लायसन लायसन आणि रेंट म्हणजे हे 2 डॉक्युमेंट हे 2 डॉक्युमेंट लागतील. त्यांना- घर स्वतःच नसलं तरी पण चालेल, पण लोन आणि कस्टमर जिनियन पाहिजे. हा. परत प्लस एक जर गाडीवाला जामीनदार भेटला हा. तर त्यांचं आपण लोन करतो, काहीच अडचण नाही. असा गाडीवाला एक जामीनदार असेल तर तुमचं लोन होऊन जाईल. त्यांना 3 ऑप्शन दिलेले असतात, गाडीवाला, जामीनदार किंवा मग शेतीवाला किंवा मग लायसनवाला. तिन्हीपैकी कोणतं पण एक ते ऍडजस्ट करू शकतात. आणि दुसरं डाऊन पेमेंट तुम्ही जे विचारलं ना, डाऊन पेमेंट हे पूर्णपणे कस्टमरवर डिपेंड असतं. त्यांचं सिव्हिल कसं आहे, त्यांच्या प्रोफाईल वगैरे कशी आहे, त्यानुसार डाऊन पेमेंट कमी जास्त होत असतं त्याच्यामध्ये. तरी पण काही गाड्यांना आहे ना सर, काही गाड्यांना 50,000 लागतात, काही गाड्यांना 70,000 लागतात, आणि कोणती पण गाडी घ्यायची ठरली तर 1 लाखापर्यंत डाऊन पेमेंट लागतोच. स्टार्ट करू नक्कीच. बजरंग सेट, कोणती आहे पहिली गाडी, काय डिटेल आहे? ही आहे एक MH11 मध्ये 2021 ची गाडी असणार आहे. फर्स्ट ओनर मध्ये गाडी असणार आहे. गाडीची ऑफर आपण सांगतो 8,75,000 रुपये. व्यवहारामध्ये बसल्यावरती कमी जास्त होऊन जाईल. बरं. तर इथं दुसरी जर गाडी बघितली तर MH15 मध्ये गाडी असणार आहे. गाडीला आतमधून आपण लक्झरी कुशन देखील बनवलेले आहे. या गाडीची ऑफर आपण सांगतो 7,80,000 रुपये. हिची देखील व्यवहारामध्ये बसल्यावरती कमी जास्त होऊन जाणार आहे. BS4, BS6 मध्ये पण गाड्या आहेत उपलब्ध आपल्याकडे. ही एक BS4 मध्ये गाडी आहे. MH03 मध्ये गाडी असणार आहे, 2020 मॉडेल. या गाडीची ऑफर आपण सांगतो 8,60,000 रुपये. हिची देखील व्यवहारामध्ये बसल्यावरती कमी जास्त होऊन जाईल. ज्या ज्या गाड्यांची प्राइस सांगतो त्याच्या सगळ्यामध्ये व्यवहारामध्ये बसल्यावरती कमी जास्त होऊन जाईल. ठीक. इथं जर बघितलं तर MH04 मध्ये 2020 ची गाडी आणलेली आहे. गाडीला आतून लक्झरी कुशन देखील केलेलं आहे. मागे बॉडी ट्रे देखील नवीन टाकलेले आहे. हिची देखील 8,60,000 ऑफर असणार आहे. बरं, ठीक आहे. इथं जर बघितलं MH15 HH नाशिक पासिंगची गाडी असणार आहे. गाडी 2021 ची. या गाडीची ऑफर आपण सांगतो 8,75,000 रुपये. हिची देखील व्यवहारामध्ये बसल्यावरती कमी जास्त होऊन जाईल. बरं, नेक्स्ट. MH15 मध्ये गाडी असणार आहे. गाडी 2020 मॉडेलची असणार आहे. गाडीला बॉडी ट्रे नवीन टाकलेले, लक्झरी कुशन देखील बनवलेलं आहे गाडीला. हिचे देखील 8,60,000 रुपये ऑफर आहे. ठीक, नेक्स्ट. इथं जर बघितलं MH04 मध्ये गाडी असणार आहे. गाडी असणार आहे 2021-22 ची. गाडी कच्ची पक्की असणार आहे. या गाडीची ऑफर आपण सांगतो 8,80,000 रुपये. तर कोणाला 1.7 गाडीची खूप मार्जिन असते आपल्याकडे. हो, आता नवीन मार्केटमध्ये जी लॉन्च झाली भरपूर हो. मागणी आहेच मार्केटमध्ये. ही MH03 मध्ये 2019 ची 1.7 गाडी आणलेली. ही या गाडीची ऑफर आपण सांगतो 8,11,000 रुपये. एकदम चांगल्या कंडिशन मध्ये गाडी असणार आहे तुम्हाला. इथं MH15 मध्ये 2019 ची गाडी आहे. गाडीची ऑफर आहे 8,30,000 रुपये. हिची देखील व्यवहारामध्ये बसल्यावरती कमी जास्त होऊन जाणार आहे. इथं MH17 मध्ये गाडी असणार आहे. गाडी BS4 इंजिन मध्ये 2017 ची गाडी, फर्स्ट ओनर गाडी असणार आहे. या गाडीची ऑफर आपण सांगतो 7,40,000 रुपये. हिची देखील कमी जास्त होऊन जाईल व्यवहारामध्ये. ठीक. इथं 2017 ची मिनी पिकअप आहे. हिच्यावाले 5,60,000 ऑफर आहे. मी मॅक्सी ट्रक प्लस BS4 इंजिन मध्ये गाडी असणार आहे. बरं. इथं MH14 मध्ये 2019-20 ची गाडी आहे. गाडी आळेफाटा कॅबिन मध्ये, नारायणगाव आळेफाटा बॉडी या साईडला लाकडी कॅबिन, लाकडी कॅबिन ही चालते. भरपूर मागणी असते. आजमूड बॉडी.
आजम बॉडी. हो, तर ही गाडी 2019 ची असणार आहे. या गाडीची ऑफर आपण सांगतो 8,60,000 रुपये. हिची देखील व्यवहारामध्ये बसल्यावरती कमी जास्त होऊन जाईल. ठीक आहे. MH14 मध्ये 2020 ची 1.7 एक्स्ट्रा लॉंग गाडी. या गाडीची ऑफर देखील आहे 8,60,000 रुपये. हिची देखील व्यवहारामध्ये बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल. मागं बॉडी ट्रे देखील आपण नवीन टाकलेला आहे गाडीला. ठीक. इकडं मिनी पिकअप असणार आहे MH04 मध्ये 2014 ची मिनी पिकअप असणार आहे. हिच्यावाली ऑफर आपण सांगतो 4,60,000 रुपये. आणि तिकडे पण 2015 ची मिनी पिकअप आहे MH02 मध्ये गाडी असणार आहे. तिच्यावाली देखील 5,11,000 ऑफर आहे. कोणाला डबा लागत असेल तर डबा 1.7 जर कोणाला पाहिजे असेल तर आपल्याकडे MH14 मध्ये 2020 ची 1.7 आहे. फक्त 23,000 किलोमीटर चाललेली आहे. गाडीची शोरूम हिस्ट्री आहे. या गाडीची ऑफर आपण सांगतो 8,60,000 रुपये. निश्चितच भेटून जाईल तुम्हाला. ठीक. इथं MH16 मध्ये एंट्रा V30 आलेली. एंट्रा V30 ला आपल्याकडे खूप कस्टमर असतं. गाडी 2023 ची असणार आहे. गाडीला मागे डब्बा आहे. आपण बॉडी देखील तुम्हाला बांधून देऊ. हिच्यावाली ऑफर सांगतो 6.5 लाख रुपये. कोणाला बॉडी बांधून पाहिजे असेल तर 6,75,000 आपण या गाडीची ऑफर बोलतो. त्याच्यात कमी जास्त होऊन जाणार आहे. MH15 मध्ये कॅरी 2019 ची डिझेल कॅरी असणार आहे. ही गाडी फर्स्ट ओनर मध्ये असणार आहे. संपूर्ण गाड्यांचे पेपर वगैरे तुम्हाला क्लिअर कट भेटणार आहे. या गाडीची ऑफर आपण सांगतो 4,70,000 रुपये. व्यवहारामध्ये बसल्यावरती कमी जास्त होऊन जाईल. MH17 मध्ये 2014चा छोटा हत्ती आहे. फर्स्ट ओनर मध्ये असणार आहे गाडी. गाडीचे इन्शुरन्स आणि पासिंग तुम्हाला पूर्णपणे नवीन भेटणार आहे. या गाडीची ऑफर आपण सांगतो. गाडीचे टायर देखील बटन आहे. गाडीची ऑफर आपण सांगतो 2,80,000 रुपये. कमी जास्त होऊन जाईल. ओरिजिनल पेंट मध्ये गाडी असणार आहे. 2014चं मॉडेल. इथं जर बघितलं तर MH16 मध्ये 2011 ची ओमनी व्हॅन गाडी आहे. गाडी पेट्रोल LPG मध्ये असणार आहे. गाडी पूर्ण ओरिजिनल शो मध्ये असणार आहे. गाडीला जवळपास आपण 26,000चं नवीन बेड कुशन केलेलं आहे. आतमध्ये आपण गाडीचं इंटेरियर बघू शकता. आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कस्टमर येत असतं. तर हे बघू शकता इथं आपल्याकडे जवळपास इकडे पण भरपूर पिकअप गाड्यांचा स्टॉक उपलब्ध आहे. तर इथं जर बघितलं MH15 मध्ये गाडी आहे. गाडी धुळ्यावरून कस्टमर आलं होतं. आपण ही गाडी धुळ्याला सेल केलेली आहे. इथं MH24 मध्ये गाडी आहे. नाशिक सुरगाणा या ठिकाणावरून कस्टमर आले होतं. या देखील गाडीचा आपण व्यवहार केलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याकडून आपल्याकडे कस्टमर येत असतं. संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याकडे लोनची सुविधा देखील उपलब्ध आहे. इथं MH20 मध्ये गाडी आहे. ही गाडीचा सुद्धा व्यवहार झालेला आहे. इथं जर बघितलं MH48 मध्ये गाडी आहे. गाडी नाशिकला विकलेली आहे. दिंडोरी तालुक्यामध्ये हिचा देखील व्यवहार झालेला आहे गाडीचा. इथं MH17 मध्ये गाडी आहे. गाडी 2023 ची आळेफाटा कॅबिन होती. ही गाडी आपण नंदुरबारला विकलेली आहे. आणि इथं पण MH14 मध्ये 60 नंबरची VIP नंबरची गाडी आहे. गाडी 2022 ची होती. ही गाडी आपण पारनेरला विकलेली. तर जवळपास बघितलं तर या 5-6 गाड्यांचा आपण व्यवहार वगैरे केलेला आहे. लोन साठी गाड्या सध्याला उपलब्ध आहे आपल्याकडे. इथं जर बघितलं तर MH04 मध्ये 2017-18 ची कच्ची पक्की गाडी असणार आहे. फर्स्ट ओनर मध्ये बॉडी ट्रे नवीन लक्झरी कुशन देखील बनवलेलं आहे गाडीला. गाडीची ऑफर आपण सांगतो 7,40,000 रुपये. इथं जर बघितलं तर MH15 मध्ये 2015-16 ची मॅक्सी ट्रक प्लस आहे. फर्स्ट ओनर मध्ये गाडी पॉवर स्टेरिंग आणि त्यातल्या त्यात DI इंजिन गाडी असणारी. या गाडीची ऑफर आपण सांगतो 5.5 लाख रुपये. हिची देखील व्यवहारामध्ये बसल्यावरती कमी जास्त होऊन जाणार आहे. इथं जर बघितलं तर MH14 मध्ये 2016 ची पिकअप आहे. BS3 इंजिन मध्ये गाडी असणार आहे मित्रांनो. तर या गाडीची ऑफर आपण सांगतो 6,70,000 रुपये. हिची देखील व्यवहारामध्ये बसल्यावरती कमी जास्त होऊन जाणार आहे. इथं MH01 मध्ये 2018 ची मॅक्सी ट्रक प्लस आहे. फर्स्ट ओनर मध्ये असणार आहे. गाडीला आपण बॉडी ट्रे नवीन टाकलेले आहे. लक्झरी कुशन देखील बनवलेलं आहे. गाडीची 5,90,000 रुपये ऑफर सांगतो. हिची देखील व्यवहारामध्ये बसल्यावरती कमी जास्त होऊन जाईल. 17 मध्ये 2020 ची गाडी आहे. हिचा देखील VIP नंबर आहे. या गाडीची देखील 8,60,000 ऑफर सांगतो आपण. हिची देखील व्यवहारामध्ये बसल्यावरती कमी जास्त होऊन जाईल. 2018 ची ब्रेझा गाडी घेऊन आलेली आहे. सेकंड ओनर मध्ये गाडी असणार आहे. GTI गाडी असणार आहे. या गाडीची ऑफर आपण सांगतो 7,30,000 रुपये. व्यवहारामध्ये बसल्यावरती कमी जास्त होऊन जाईल. ग्रेटा गाडी MH12 पुण्यापासून मध्ये ग्रेटा गाडी आहे. गाडी असणार आहे 2019 ची 1.1 G क्रॉस मॉडेल असणार आहे. डिझेल इंजिन मध्ये गाडी ऑफर 2,40,000 रुपये. देखील व्यवहारामध्ये बसल्यावरती होऊन जाईल. 7 सीटर मध्ये आपल्याकडे बोलेरो देखील उपलब्ध आहे. MH17 मध्ये 2019 ची फर्स्ट ओनर मध्ये गाडी असणार आहे. या गाडीचा वापर आपण सांगतो 8.5 लाख रुपये होऊन जाईल. इथे MH17 मध्ये 2023-24 ची एकदम उंच मॉडेलची टॉप लेवलची शॉर्ट वगैरे घेऊन आलेला आहे. गाडीचा नंबर देखील बघू शकता. VIP नंबर आहे गाडीचा. नंबर केलेला आहे गाडीचा. त्या गाडीची ऑफर आपण सांगतो 9.5 लाख रुपये. त्याच्यानंतर 407 EX
MH12 मध्ये 2018चा 407 आहे. फर्स्ट ओनर मध्ये गाडीची इन्शुरन्स पासिंग तुम्हाला चालू भेटणार आहे. या गाडीची ऑफर आपण सांगतो 8.25 लाख रुपये. व्यवहारामध्ये बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल. इथं जर बघितलं MH11 मध्ये LPT 909 आहे मित्रांनो. इथं गाडी असणार आहे 2011-12 ची कच्ची पक्की गाडी असणार आहे. गाडीची ऑफर आमचं सांगतो 5.5 लाख रुपये. हिची देखील पेपर तुम्हाला क्लिअर भेटणार आहे. 16 मध्ये 2011 ची BS3 गाडी आहे. या गाडीची ऑफर आपण सांगतो 3,70,000 रुपये. हिची देखील व्यवहारामध्ये बसल्यावरती कमी जास्त होऊन जाईल. जर कोणाला अशोक लेलंड पाहिजे असेल 4 बोल्टीमध्ये MH14 मध्ये 2021 ची अशोक लेलंड गाडी उभी इथं, तिच्यावाली ऑफर आपण सांगतो 6,11,000 रुपये. इथं MH04 मध्ये 2016 ची पिकअप आहे. गाडी BS3 इंजिन मध्ये असणार आहे. पूर्ण ओरिजिनल गाडी असणार आहे. गाडीची ऑफर आपण सांगतो 6.5 लाख रुपये. तर या संपूर्ण गाड्यांची जी प्राइस सांगितली त्याची व्यवहारामध्ये बसल्यावरती कमी जास्त होऊन जाईल. आणि संपूर्ण ज्या गाड्या आहेत त्यांच्यावर आपल्याकडे लोनची सुविधा देखील संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध आहे. संपूर्ण गाड्यांची तुम्हाला माहिती वगैरे सगळे भेटलीच असतं. या सगळ्या गाड्या तुम्हाला बघण्यासाठी संगमनेरमध्ये समनापूर रोडला पंचायत समितीच्या समोर TVS गांधी शोरूम शेजारी या सगळ्या गाड्या तुम्हाला बघण्यासाठी भेटून जातील. आणि आपलं इंस्टाग्रामला लकी ऑटोडील नावाने पेज आहे आणि फेसबुकला देखील आणि युट्यूबला देखील तिन्ही ठिकाणी सोशल मीडियाला आपलं लकी ऑटोडील नावाने पेज आहे. जे आपण प्रत्येक रील्स टाकतो त्याच्या खाली गाडीची सगळी माहिती असते किंवा गाडीच्या स्क्रीनवरती देखील संपूर्ण माहिती दिलेली असते आपण. आणि जर कोणाला आपल्या या ठिकाणी यायचं असेल तर ऍड्रेस माहिती नसला तर आपल्याला प्रत्येक रीलच्या त्याच्यावरती आपण गाडीचं आपल्या ऑफिसचं लोकेशन टाकलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्ही लोकेशनवर क्लिक केलं तरी तुम्हाला डायरेक्ट ऑफिसचं ते लोकेशन येऊन. आणि कॉल करण्याची वेळ तुम्हाला जर आपल्या गाड्यांची काही माहिती विचारायची असेल किंवा फोटोज पाहिजे असतील तर सकाळी 9:30च्या पुढं तर संध्याकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत तुम्ही या वेळेत तुम्ही कॉल वगैरे करून आमच्याकडून माहिती वगैरे विचारू शकता. किंवा गाड्यांचे फोटोज वगैरे तुम्हाला पाहिजे असं ते सुद्धा तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज केले तुम्ही तर तुम्हाला ते सुद्धा भेटून जाईल. धन्यवाद.